हाय स्नेहल मॅम. हॅलो. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट अँड वेलकम टू द मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू. सो मॅम, आज बेसिकली आपण इथे भेटतोय आणि हे डिस्कशन यासाठी होतंय की एक प्रकारे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी दिसतीये आता करेक्ट. आणि एक इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न्स चेंज होताना दिसत आहेत. आता तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इन्व्हेस्टर्स मॅनेज करण्याचा, स्पेसिफिकली रिटेल इन्व्हेस्टर्स. सो जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टर्सच्या इन्व्हेस्टमेंट बिहेवियरमध्ये काय बदल जाणवला? ओके, डेफिनेटली मला बदल जाणवला. बेसिकली आधी ना लोक गोल बेस इन्व्हेस्टमेंट करत नव्हती. ओके. पण आता थँक्स टू MFDs आणि ओव्हरऑल फायनान्शियल ॲडवायझर्स की आम्ही आता गोल बेस प्लॅनिंग किंवा गोल बेस इन्व्हेस्टमेंट्स करण्याकडे जास्त लक्ष देतो आणि क्लायंटकडनं ते करून घेतो. अच्छा. पण इन्व्हेस्टमेंट बिहेवियर म्हणलं ना तर क्लायंट गोल बेस प्लॅनिंग करतात. पण बिंग म्युच्युअल फंड हे एक फ्लेक्झिबिलिटी किंवा लिक्विडिटी त्याच्यामध्ये आहे. ओके. असं म्हटल्यानंतर मध्येच कोणाला तरी गोल्सच्या म्हणजे गोल्स जर्नीमध्ये कोणाला तरी वाटतं की अरे आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे, अरे आपल्याला कार घ्यायची आहे, अरे आता हे सगळं काढून आता गोल्ड सिल्वरमध्ये टाकावं. सो इन्व्हेस्टर्सची कन्सिस्टन्सी कुठेतरी कमी पडते. ओके. आणि लोक पॅनिक डिसिजन घेऊन किंवा मला ते लँडमध्येच पैसा मिळणार आहे तर मी लँडमध्येच सगळं टाकतो. आणि मग ती गोल्सची जर्नी असते किंवा आता सपोज रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा चाइल्ड एज्युकेशनसाठी केली असेल तर ती तिथपर्यंत पोहोचतच नाही. मध्ये कुठेतरी ब्रेक लागतो त्याला. बरोबर आहे. आणि कितीही समजावलं तरी ह्युमन बिंग येस येस, ऐकत नाही. अच्छा. काही लोक ऐकतात, त्यांनी खूप चांगली वेल्थ क्रिएट केलेली आहे. ओके. पण काही लोकांना मात्र त्यांना किती सांगितलं तरी कुठेतरी जर्नी ब्रेक करून त्यांची इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे वळालेली आणि आता ते म्हणतात की आता काय करू सांग म्हणून. ओके. मग अशा वेळेस ज्यावेळेस SIP थांबवली जाते किंवा इन्व्हेस्टमेंट स्टॉक मधली म्हणा, जेव्हा थांबवली जाते तेव्हा त्यानंतर जेव्हा क्लायंट तुमच्याकडे परत येतात तेव्हा तुम्ही त्यांना कसं हँडल करता? म्हणजे तुम्ही सुरुवात कशी करता तिथून पुढे त्या इन्व्हेस्टमेंटची? बेसिकली सुरुवात म्हणजे आपण गोल बेस प्लॅनिंगनीच करतो की तुम्ही ह्या सगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या त्याला तुम्ही कुठेतरी पर्पज दिला होता. बरोबर. सो त्या पर्पजसाठी पुन्हा आता असं जसं आपण आत्ताच्या सेशनमध्ये बघितलं की कॉस्ट ऑफ डिले असतात. म्हणजे आधी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांनी काढून दुसरीकडे मूव्ह केले पैसे, कोणी फ्लॅट घेतला, कोणी गोल्ड सिल्वर घेतलं, वॉट एव्हर. म्हणजे ते त्यांच्या शॉर्ट टर्म नीड्स त्यांनी कम्प्लीट केल्या, ज्या लॉंग टर्मसाठीच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स होत्या त्यातून. सो त्यांना आता ऑब्व्हियसली कॉस्ट थोडी जास्तच द्यावी लागणार. म्हणजे आधी जर 10,000च्या SIP होत असेल तर ऑब्व्हियसली त्यांना आता 20-25 हजारांनी स्टार्ट करावा लागणार टू रीच दॅट पर्टिक्युलर गोल. ओके. सो पुन्हा त्यांचं गोल बेस प्लॅनिंग, पुन्हा कॅश फ्लो अनालिसिस, पुन्हा रिस्क प्रोफायलिंग, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग डिसाईड होईल की त्यांनी कुठे आणि कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मॅम, ज्यावेळेस आपण बघतोय की एक साधारणपणे 24-25 पासून जेव्हा आपण अर्न करायला स्टार्ट करतो राईट, तेव्हापासून टू द टाइम आपण एक 58-60 पर्यंत पोहोचतो की जिथे काम करणं कम्प्लीट झालंय, जिथे आपण अर्न करणं कम्प्लीट झालंय. बरोबर. आणि आता असं आहे की एक्सपेन्सेस असतात. बरोबर. पण काय म्हणतो आपण त्याला, नोकरी, आपण रिटायरमेंटमुळे नोकरी नसते, मग त्यामुळे सॅलरी नाहीये राईट. तर अशा केसमध्ये एक रिटायरमेंट प्लॅनिंग आणि SWP कसं मॅनेज करावं थ्रू म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट, ते तुम्ही सांगा. सो त्यासाठीच वेल्थ अक्युम्युलेशन स्टेजमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP किंवा वेगवेगळ्या असेट अलोकेशन्स किंवा असेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची वेल्थ क्रिएट करायला वेळ दिला पाहिजे. म्हणजे आज माझं जर वय 40 असेल आणि मला टिल एज 60 पर्यंत जायचं आहे आणि 60ला माझी रिटायरमेंट आहे की मला रेग्युलर एक्सपेन्सेससाठी काहीतरी त्यासाठी कॉर्पस लागणार आहे. सो मी आत्तापासून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, बॅक कॅल्क्युलेशन केली पाहिजे की इन्व्हेस्टमेंट्स बघितल्या, इन्फ्लेशन बघितलं आणि माझा त्यावेळचा खर्च बघितला, यावेळचा खर्च बघितला, तर मला किती कॉर्पस लागणार आहे तो विचार करून मी आत्तापासून किती मंथली इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे त्याचं बॅक कॅल्क्युलेशन करून मग मी इन्व्हेस्टमेंट आत्तापासूनच चालू केली पाहिजे. मग सो दॅट मला 60व्या वर्षी सपोज माझ्याकडे 5 कोटी साठले तर मी 6%नी SWP घेऊन माझं रेग्युलर एक्सपेन्सेस स्मूथली करू शकते, मॅनेज करू शकेल. मॅम, खरंच दिस इज व्हेरी क्वालिटी ॲडवाईस. मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुमची इन्व्हेस्टमेंटची फिलॉसॉफी एक लाईनमध्ये तुम्ही काय सांगू शकाल? बी कंसिस्टंट आणि हॅव अ फायनान्शियल ॲडवायझर क्योंकि सारथी जरुरी है. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासोबत कनेक्ट झालात आणि तुमच्यामुळे आज आमच्या दर्शकांना खरंच खूप
काय म्हणतो एक चांगली ॲडवाईस मिळाली आणि आता इन्व्हेस्टमेंट अँड स्पेसिफिकली मार्केट जसं होत आहे त्याच्यावाईज जो सपोर्ट तुमच्या ॲडवाईसमधनं मिळाला त्याबद्दल थँक्यू सो मच. स्टे Thank you. कनेक्टेड विथ मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू.